अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे यंदा गौरी आवाहन कधी, शुभ मुहूर्त, पूजा कशी करावी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाल्यावर भक्त वाट बघत असतात ती गौरीच्या आगमनाची. परंपरेनुसार अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते आणि ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन केले जाते. या दिवशी कुळाचाराप्रमाणे पूजन करून देवीला महानैवेद्य दाखवला जातो. तसेच तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करतात. देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचे दुसरे नाव आहे. देवी गौरीचे घरामध्ये आगमन आरोग्य, संपत्ती, सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते. आपल्याला परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या 2 मूर्ती, चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते. 2025 मध्ये गौरी आवाहन कधी, शुभ मुहूर्त जाणून घ्या. 2025 मध्ये ज्येष्ठा गौरी आवाहन रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी आहे, तर सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी गौरी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5:59 ते संध्याकाळी 6:43 आहे. रविवारी 31 ऑगस्ट 2025 रोजी देवी गौरीचे आवाहन केले जाईल. ज्येष्ठा गौरीचे आवाहन सायंकाळी 5:25 करता येईल. काही भागात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सवाशिणींना हळद कुंकू समारंभासाठी बोलवलं जातं. भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि त्यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्षे जुन्या आहेत. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. ती एकटी येत नाही, तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती, कुळधर्म, कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन केले जाते. काही घरात गणपती बसतो तर काहींच्या घरी नाही, पण गौरी बसतात. माहेरवाशीण म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो. काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात. गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात. कोकणात या सणासाठी मुली माहेरी जातात. कोकणात काही भागात फुलांच्या गौरीची पद्धत आहे. नदीवरून 5 खडे आणि गौरीची फुलं आणली जातात. त्या फुलांची घरी आणल्यावर पूजा केली जाते आणि त्याची गौर बांधतात. तिला साडी, दागिने, मुखवटा घालतात. काही भागात मूर्तीची पूजा होते. बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात, मुखवटेही असतात. दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात. महिला आपल्या गौरीचा साजशृंगार प्रेमाने करतात. पूजा कशी करावी. गौरी आवाहन दिवस पहिला. आपल्याला परंपरेप्रमाणे घराच्या उंबरठ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या सुहासिनींचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर हळदी-कुंकवाने स्वस्तिक काढतात. घरच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात. ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो. त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील सुखसमृद्धी, दूधदुभत्यांची जागा दाखवण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आहे. या प्रथेला गौरी आवाहन करणं असे संबोधतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते. सकाळी गौरीची किंवा महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळांचा नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरीचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी बांधतात. त्या सुतात
हळदी कुंकू, सुकामेवा, बेलपत्र, फुले, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल, रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशीम, सूत, झेंडूची पाने, काशी फळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरीची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयांची खीर, उडीद डाळीचा भाजलेले पापड यांचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरीची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे पाण्यात विसर्जन केले जाते. गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर टाकतात. त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते व झाडाझुडपांचे कीटकापासून संरक्षण होते अशी समजूत आहे. गौरी, महालक्ष्मी, पार्वती, नक्की गणपतीसोबत कोण येते? गौरी म्हणजेच पार्वतीचेच रूप आणि गणपती हा गौरीचा पुत्र म्हणजेच गौरी गणपतीची आई आहे. परंतु राज्यातील काही भागात गौराईला गणपतीची बहीण तर काही ठिकाणी गौराईला गणपतीची बायको देखील मानले जाते. खरं तर गौरी ही गणपतीची आई आहे. 3 ते 4 दिवस आधी आलेल्या आपल्या बाळाला घेऊन जाण्यासाठी गौरी माहेरी येते. या दिवशी भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. गणेशोत्सवात कोणत्या चुका करू नयेत? प्रत्येक भाविक बाप्पांची पूजा मनोभावी करत असतो. पूजेदरम्यान कोणीही जाणून बुजून चूक करत नाही, तर नकळत काही चुका घडतात. घरी बाप्पांची स्थापना करताना आधी गुरुजींना सांगावं, आमच्याकडे किती दिवसांचा गणपती आहे आणि मगच बाप्पाची प्रतिष्ठापना करावी. बाप्पाचे मुख पूर्व, पश्चिम, उत्तर या दिशेकडेच असेल याची खात्री करावी. बाप्पांचे मुख दक्षिण दिशेकडे चुकूनही ठेवू नये. दररोज गणपतीला फूल, दुर्वा अर्पण कराव्यात. वस्त्रमाळ घालावी. दररोज नैवेद्य दाखवावा. तसेच गणेशोत्सवात पावित्र्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. चतुर्थीच्या दिवशी अंघोळ करूनच स्वच्छ कपडे घालून पूजा करावी. अस्वच्छ कपडे घालून पूजेला बसू नये. देवघराची स्वच्छता करावी. पूजेच्या आधी देवघराची स्वच्छता करणं आवश्यक आहे. काळ्या रंगापासून दूर राहा. शुभ कार्यात किंवा देवाची पूजा करताना काळे कपडे परिधान करू नका. देवाला तुळस दाखवू नये. गणेशाची व्रतपूजा करताना तुळशीचा वापर करू नये. पूजेचा प्रसाद बनवताना तुळशीचा वापर करू नये. जर तुम्ही चतुर्थीचा उपवास केला असेल तर कांदा, लसूण खाणं टाळावं असं म्हटलं जातं. मांसाहार करू नये. मद्यप्राशन करू नये. गौरी कोणत्या गोष्टी केल्यानं प्रसन्न होते? गौरीला प्रसन्न करण्यासाठी तिला छान कपडे घालून पूजेला सुरुवात करावी. मनोभावे भक्ती करावी. देवीची उत्तर पूजा ही तिचे आभार मानण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी केली जाते. उत्तर पूजेच्या वेळी गौरीला हळद, कुंकू, चंदन, नारळ, सुपारी आणि इतर अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. फराळाचे पदार्थ, सुकामेवा यांचा नैवेद्य दाखवतात. दिवा, अगरबत्ती ओवाळून आरती केली जाते. यामुळे गौरी माता प्रसन्न होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.